हॅलो हॅलो. दरम्यान आपण पाहू शकतो मैदानामध्ये सामना रंगणार आहे तो म्हणजे DSP टायगर्स वडवली आणि त्यांच्या विरोधात स्पर्धी म्हणून आहेत ते म्हणजे ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड. दरम्यानची ही मॅच मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगले संघ म्हणून सुद्धा बघितलं जाईल, मात्र हे दोन्ही संघ पराभूत झालेले होते पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. जिथे सलामीची जोडी मैदानावरती आलेली आपण पाहतोय. सौरभ आणि देवाची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. देवाने या आधीच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी जरूर केली, मात्र नशिबाची साथ मिळाली नाही आणि प्रतिस्पर्धी संघाला त्या ठिकाणी विजय संपादन झालेला सुद्धा आपण पाहिलाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. चेंडू ऑनसाइडच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. हितेशच्या गोलंदाजीवरती हाणामारी केली जाते. आपण पाहतो हितेशचा पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने यावेळेला सौरभने ठोकलाय आणि चेंडूवरती 4 धावा आल्यात. अटीतटीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. ही लढत फार महत्वाची आहे. जो संघ विजय संपादन करेल ना त्यांच्यासाठी हा सामना फार महत्वाचा असणार आहे. 22 स्वरूपातील धाव धावफलकावरती जरूर या ठिकाणी मिळते आणि पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट होताना आपण पाहतो. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहिला तर देवा या ठिकाणी सज्ज झालाय. या आधीच्या मॅच मध्ये देवाने चांगली कामगिरी जरूर केली होती. वैयक्तिक कामगिरी चांगली होती, मात्र सांघिक कामगिरी तितकीशी चांगली झाली नसल्यामुळे आपल्या संघाला पराभव पत्करावा लागला. हे चित्र आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलंय. आजच्या दिवसात अर्थात या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय. यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर सुद्धा पडलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता कौतुकास पात्र गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल, कारण फलंदाजाने या चेंडूला अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा निर्णय अंगलटी आलेला म्हणावा लागेल, कारण द्विधा स्थितीमध्ये होता की एक्झॅक्टली चेंडू टाकावा कुठे. यावेळीचा चेंडू मात्र आपण पाहतो अतिरिक्त उसळी घेणार आहे. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय आणि वाईड +1 अशा स्वरूपातील 2 धावा जरूर मिळतील. धावफलकावरती तुर्तास नजर टाकूया 7 रन स्कोरबोर्ड आणि इथे 6 चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा आपल्याला पाहायला मिळालाय. मुळीत मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. हितेश चांगल्या पद्धतीचे गोलंदाज म्हणून ओळखला जातो. चांगली फलंदाजी करू शकते, ऑलराऊंडर आहे. यावेळीचा चेंडू अपस्टंपच्या बाहेर जरूर पकडला जाईल, मात्र फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू 22 स्वरूपातली धाव धावफलकावरती यावेळेला ग्राह्य धरलेली आपण पाहतोय. हल्लीचं क्रिकेटचं प्लॅटफॉर्म ना वेगळं बदललंय. अगदी IPL आपण जर पाहिलं ना तर यंदाच्या वर्षामध्ये स्पॉन्सर टायटल सुद्धा बदललं जातंय. यंदाच्या वर्षी जिथे टाटा IPL म्हटलं जाईल, पहिल्या वर्षी DLF IPL म्हटलं जायचं, त्यानंतर पेप्सी IPL म्हटलं गेलं आणि नंतर आपण पाहिलं ड्रीम 11 IPL होतं. गतवर्षी आपण पाहिलं तर विवो IPL होतं आणि यंदाच्या वर्षी आपण पाहिलं ना
तर या वर्षीपासून टाटा हे ब्रँड स्पॉन्सर टायटल म्हणून जोडलं जाते. मैदानावरची आपण पाहिली ना, बॅटच्या एजचा आवाज इथपर्यंत आला होता. इतका वेगवान चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. यष्टीरक्षकाकडनं कॅच सुटलाय, जीवनदान मिळालेलं आपण पाहतोय. धावफलकावरती तुर्तास नजर टाकूयात. 8 ऑन स्कोरबोर्ड, 8 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आणि कॅच सुटली आहे. अशा पद्धतीच्या लागोपाठ 2 कॅच सुटल्या गेल्या तर गोलंदाज करेल तरी काय, असा एक खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. हा कॅच इतका साधा सोपा होता ना की कदाचित शोले चित्रपटातील ठाकूरने सुद्धा कॅच पकडला असता, ज्याच्याकडे हात नव्हते. इतका साधा सोपा कॅच या ठिकाणी सुटला जातोय, जीवनदान मिळतोय आणि षटक क्रमांक पहिला मैदानावरती समाप्त. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 9 धावा, बिनबाद 9 अशा सुसज्ज स्थितीमध्ये. वीर मैदानावरती एका षटकाच्या सांगते अखेरीस 9 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 जीवनदान मिळालेत आणि मग अशा वेळेला होम स्पोर्ट्स वॉरियर्स पोयनाड संघासाठी कुठेतरी आत्मपरीक्षण करायची गरज असेल. आत्मपरीक्षण करणं गरजेचं असेल, कारण आपले क्षेत्ररक्षक जर कॅचेस सोडतील तर मग गोलंदाजांना संधी उपलब्ध कशी होईल आणि मग नवीन फलंदाज मैदानावरती येऊन त्यांना बीट कसा केला जाईल, असे बरेचसे प्रश्न मैदानावरती जरूर विचारले जातील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आदित्य यावेळेला सज्ज झालाय. आदित्य आपण तसं पाहायला गेलो तर या आधीच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी जरूर केली होती, मात्र या मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं असेल. या आधीच्या मॅचचा पराभव विसरून नव्याने सुरुवात करणं फार गरजेचं असेल आणि त्याच गरजेची पूर्तता करत असताना आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज मैदानावरती देवा ऑन द स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्विच हिट पद्धतीने करण्याचा प्रयत्न जरूर होता, हा प्रयत्न यावेळेला मात्र असफल ठरतोय. एक धाव या ठिकाणी जरूर मिळते, बाईट स्वरूपातली धाव आहे. पंचांनी या चेंडूला हेरलं की बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये, शरीराचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये, त्यामुळे बाईट स्वरूपातील धाव धावफलकावरती आले. धावफलकावरती नजर 10 ऑन स्कोरबोर्ड. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळीचा चेंडू चेंज ऑफ पेस पद्धतीने टाकलाय. चेंडूवरती बोट फिरली, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज यावेळेला बाद. धन्यवाद. बघा हे गाणं जे आहे ना, हे राजाबाईंसाठी फार उपयुक्त आहे, अगदी नावाला शोभेल अशा पद्धतीचं आहे. जिथं तिथं चर्चा सध्या मात्र राजाबाईंचीच आहे. इतकी मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम आयोजन, नियोजन, शिस्तबद्धता आणि अगदी त्याच वेळेला कुठेही कसल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची खात्री केलेली आपण पाहतो. मी एक गोष्ट प्रीतमजी नक्की पैज लावून सांगू शकेन, जर कोविडचे रिस्ट्रिक्शन नसते ना तर याच्यापेक्षा डबल किंवा ट्रिपल पद्धतीचे आयोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं डेफिनेटली असतं. मात्र कोविडची बंधनं होती तरी सुद्धा सर्वोत्तम सर्व्हिसेस किंवा सर्वोत्तम आयोजन ऑर्गनायझेशन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुकास पात्र कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उळियत मैदानावरती जिथे स्ट्राईक एंड वरती फलंदाज सौरभ यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाईल का आणि यावेळेला फायनली कॅच पकडली जाईल. सौरभ बॅक टू दी पॅव्हलियन. धन्यवाद धन्यवाद. हॅलो, थँक्यू, धन्यवाद. पहिला ब्रेकथ्रू या ठिकाणी मिळालाय आणि चला नवीन फलंदाज आपण थोडंसं वॉर्मअप करत जायचंय, धावत जायचंय. याचे 2 फायदे आहेत. एक, ही मॅच लवकर होईल आणि दुसरं म्हणजे काय तर आपल्याला सुद्धा मैदानावरती जात असताना एक नवीन ऊर्जा मिळेल, आपला सुद्धा वॉर्मअप होईल, याची आपण काळजी घ्या. आपण पाहिलं ना तर अजूनही आपल्याला याच्यानंतर आणखीन एखाद दुसरी मॅच या ठिकाणी खेळवायची असेल, कारण
5 वाजलेले आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय डीएसपी टायगर्स विरुद्ध ओम स्पोर्ट्स पुईनाड या दोन संघादरम्यानची या ठिकाणी मॅच आपण पाहतोय. ओम स्पोर्ट्स वॉरियर्स यावेळीचा चेंडू आपण पाहतोय दिशाहीन चेंडू. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी अशा पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय आणि पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केले. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव जरूर या ठिकाणी मिळणार आहे. 11 धावा, 1 और 1 11, 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळला जाईल मिडल ऑफ द बाट मधून मधुर आवाज. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद. देवाच्या बाट मधून एक दर्जेदार देखणा आणि आकर्षित करणारा फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक जिथे चांगलं आहे असं वाटत असताना महागडं ठरेल की काय असं वाटू लागलेलं आपण पाहतोय. चला चेंडू मैदानावरती त्वरित परतवायचा आहे. अजिबात जास्तीचा वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं असेल. 17 ऑन स्कोरबोर्ड. 17 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये एकमेव मॅच आपण पाहिली जी 70 पार करणारी होती. जवळजवळ 76 ते 77 धावा पहिल्या सामन्यामध्ये झाले होते. देवाच्या कडून मोठा फटके करण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची नामी संधी. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन या ठिकाणी दिला जाईल आणि तिसरा पंच अगदी शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे डिजिटल अंपायर, डिजिटल शंकर आपल्याला पाहायला मिळेल थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आणि हा फलंदाज बाद आहे की नाही याबद्दलची जगदोजहद, याबद्दलची तयारी, याबद्दलची चेकिंग या ठिकाणी जरूर नक्की केली जाईल. ऑनफिल्ड अंपायरने पाहिलं की ही क्रुशियल मुवमेंट आहे आणि अशा वेळेला व्हेन इन अ डाऊट लेट्स गो टू द थर्ड अंपायर असा त्यांनी डिसिजन या ठिकाणी घेतलेला आपण पाहतोय. थर्ड अंपायर कडे डिसिजन जरूर आहे. मात्र एका क्षणाला फलंदाजांना असं वाटू लागले की विकेट आपली गेलेलीच आहे. अशा आविर्भावामध्ये नवीन फलंदाज जरूर या ठिकाणी सज्ज झाले. ही एक चांगली बाजू आहे. दुसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे आणि फलंदाज धावचित बाद आहे. येस, धावचित स्वरूपामध्ये फलंदाज या वेळेला महेंद्र बाद झालाय. धन्यवाद. धन्यवाद. देवाची विकेट वाचवायची होती त्याच्यामुळे स्वतःची विकेट गमवावी लागली. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निशाणा चुकलाय. गोटी नेम करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र प्रयत्न असफल ठरला आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकांची सांगता. धावफलकावरती 18 धावा या ठिकाणी लागलेल्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर धावा आल्या होत्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा धावा आल्यात 9 आणि त्यामुळे 9ची सरासरी जरूर या ठिकाणी आहे. चांगली धावसंख्या आपण जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्या म्हणून सुद्धा पाहिली जाईल. 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं ना तर कामगिरी आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगली केली आहे. आपण पाहिलं आदित्यचं षटक ज्याच्यामध्ये 3 फलंदाज या ठिकाणी बाद होताना सुद्धा आपण पाहिलं. एका फलंदाजाला धावचित पद्धतीने बाद होताना सुद्धा आपण पाहिलंय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती प्रणय साळवी यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. स्ट्राइक इन वरती अर्थातच देवा आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंड वरती नितेश यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना
चला मुळीत मैदानाच्या दिशेने षटक क्रमांक 30 प्रणय साळवी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयचा पहिला चेंडू घणाघाती प्रहार केला जाईल. चेंडू वरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 6 धावा वाचवल्यात आणि आणखी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जाईल. देवा बॅक टू दी पॅव्हलियन. धन्यवाद. आपण पाहिलं अमोल जाधव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं आणि अर्थातच एक अंध व्यक्ती ज्यांनी हे संगीत लिहिलं सुद्धा संगीतबद्ध सुद्धा केलं आणि गायलं सुद्धा असा अमोल जाधव मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आपल्याला पाहायला मिळालं ज्याचे हजारो चाहते आपल्याला पाहायला मिळाले. तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर. यावेळेचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. देवा बाद झाल्यानंतर मात्र डीएसपी टायगर्स वडवली संघ द्विधा मनस्थितीमध्ये असेल किंबहुना अडचणीमध्ये पाहायला मिळेल कारण देवाने या आधीच्या मॅच मध्ये एकतर्फी फलंदाजी केली आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याला फलंदाजांची साथ लाभली नाही आणि प्रयत्न करत असताना स्वतःची विकेट सुद्धा गेली आहे. ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय मात्र ऑप्शनच्या बाहेर पकडला जाईल. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलंय आणि अतिरिक्त स्वरूपातील धाव दाफलकावरती ग्राह्य ठरले गेले. तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा जरूर आल्यात. दाफलकावरती नजर टाकली ना तर 20 धावा जमा झाल्यात. चेंडू चांगला आहे फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये आहे आणि ज्या ज्या वेळेला फलंदाज चेंडू सोडतायत ना त्या वेळेला पंचांकडे बघतात आणि अपेक्षा करतात की चेंडू वाईड दिलं जावं आणि अशा पद्धतीचं हे क्रिकेट सुद्धा आपण यंदाच्या अर्थात मोसमामध्ये पाहिलं जरूर. प्रणयचं षटक आतापर्यंत चांगल्या दिशेने वाटचाल करत आहे. चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली जाते. चांगला चेंडू आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. फील्ड सुद्धा चांगली केली जाईल. फेक सुद्धा होईल. तद्वर घेतलेली 1 धाव. चांगला चेंडू आहे. फुलर लेन पद्धतीचा चेंडू अगदी सन्मानपूर्वक ऑफ ड्राईव्ह केलाय आणि चेंडूवरती एकेरी धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि धाफलकावरती 22 धावा 22 ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. जर एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची आहे ना तर मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि तरच या मैदानावरती या मॅच मध्ये डीएसपी टायगर्स वडवली संघ कमबॅक करू शकेल. ही बाब फार महत्वाची आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त आहे. 3 षटकांची सांगता आणि धाफलकावरती जर आपण पाहिलं ना तर एकूण 23 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि तिसरं षटक प्रणयचं ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा आलेल्या आपण पाहतोय आणि त्याचमुळे का होईना ओम स्पोर्ट्स वॉरियर्स पोईनाड संघ या मॅच मध्ये सध्यापर्यंत तरी वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळालंय. चौथं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय एका युवा गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण केलं जात आहे. गितेश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय. सूरज ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती अर्थातच नितेश हा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गितेश यावेळेला सज्ज झालाय. गितेशची गोलंदाजी फार महत्वाची आहे कारण गितेशचं षटक ठरवेल की शेवटच्या अर्थातच सेकंड इनिंग मध्ये कोणत्या संघाकडे दबाव असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. हितेश स्वतः सज्ज आहे. कोणतीही चूक नाही. 1 मोर डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद.
धन्यवाद. चला नवीन फलंदाज त्वरित पाठवायचा, जास्तीचा वेळ नाही वाया घालवायचा. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो जर्सी क्रमांक 25 नईम यावेळेला सज्ज झालाय. गितेशने पहिल्या चेंडूवरती थोडीशी लालच दिली, थोडासा चेंडू अपस्टंपच्या बाहेर ठेवला, वेग कमी केला आणि त्याचमुळे का होईना आणखीन एका फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वांसाच्या दिशेने आहे आणि लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, फेक करेल, तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वी पद्धतीने पूर्ण सुद्धा केल्या जात आहेत. 25 धावा, 25 ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत. चौथं षटक निर्णायक षटक प्रगतीपथावरती असताना चांगला चेंडू आहे, वेगवान गोलंदाजी आहे, फलंदाजाला या ठिकाणी मात्र बीट करताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण चांगली रिधम त्यांनी प्राप्त केली आहे. आपण पाहिले 3ही चेंडू आहेत ना ते अचूक लाईन आणि लेंथवरती टाकलंय, मग ते फलंदाजाला बीट केलं गेलं, एका फलंदाजाला बाद केलं गेलं आणि यावेळीचा चेंडू मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी होता, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा चेंडू कव्हर्स मध्ये ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी गार्डन मध्ये फिरावा ना अशा पद्धतीने या 2 धावा इव्हिनिंग वॉकच्या कंप्लीट झाल्या तसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 27 ऑन स्कोर बोर्ड, 27 धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. वेगवान गोलंदाजी केली जाते, तेज तर्रार मारा ठेवला जातोय, फलंदाजांकडे गोलंदाजाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि वारंवार वेगवान गोलंदाजी यावेळेला केली जाते. चौथं षटक मैदानावरती प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पुन्हा एकदा तेज तर्रार मारा. आज गितेशने मैदानावरती खेळत असताना ना अगदी आपल्या खेळाडूंची तर मनं जिंकलीच, मात्र रसिक मायबा प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकलीत, कारण आपल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 4 धावा दिल्या आहेत आणि किफायतशीर षटक टाकलेलं आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपण पाहतोय. निर्धारित 4 षटकांमध्ये 28 धावसंख्येचं आव्हान आता मात्र ओम स्पोर्ट्स वॉरियर्स पोयनाड संघाला या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे. हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असणार आहे. तुर्तास या स्पर्धेसाठी मला समालोचनाची संधी दिली यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आम्हाला या ठिकाणी भाग होऊन दिलात, सहभागी करून घेतलात. त्यामुळे मी आकाश मांजरेकर सर्वांची या ठिकाणी रजा घेतोय आणि अर्थातच वळूयात पुढच्या मॅचकडे, जिथे आपल्याला प्रलय पाटील आणि प्रितेश पाटील ही जोडी अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल.
थँक्यू सो मच. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना तर फक्त 28 धावांची आवश्यकता आहे. आज या मैदानावरती आपण गोलंदाजांचा बोलबाला पाहिलाय, पण स्ट्रायकिंग एंडला जर आपण फलंदाज पाहिला ना, जर ज्या बॅट्समनचं अलिबागच्या डावखुरा बॅट्समन मध्ये अद्रानं नाव घेतलं जातं, अलिबाग मध्ये जर तुम्ही गेलात तर डावखुरा बॅट्समन मध्ये सूरज पाटील, प्रमोद राऊत, त्यांच्यासोबत ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं ना, असा हितेश पाटील गेलाय. आणि हितेश पाटील हा नेहमी वादळी खेळ करण्यासाठी ओळखला जातो. तो हितेश पाटील पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज मृण्मयी पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय मृण्मय हा फलंदाज पाहायला मिळतात. अंपायर सेज लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू आणि ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये अगदी अफलातून मारा केला होता तोच गोलंदाज पाहायला मिळतोय, अर्थात नितेश. पाहूया पॉवर प्लेचं ओव्हर आहे, फक्त 28 धावांचं एक छोटेखानी लक्ष, मापक असं लक्षाचा पाठलाग करतायत. पहिला चेंडू अगदी चांगला आलाय, मिड ऑफ रिझनला असलेला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. एकेरी धावेने आपण पाहतोय यामध्ये संघाच्या धावांचं अकाउंट मात्र ओपन केले. चांगल्या पद्धतीने ही मॅच रंगताना दिसते. 28 धावांचं लक्ष असताना पाहूया आता डीएसपी टायगर संघ कशा पद्धतीने फाईट करेल. हितेशने पहिल्या मॅच मध्ये आपल्या सर्व फॅन्सला अपसेट केलं होतं. तो हितेश पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करणार. हितेश म्हटलं की आक्रमकता, हितेश म्हटलं की झंझावात, आणि नेहमीच वादळी खेळसाठी हितेश पाटील हा ओळखला जातो. तर हितेश पाटील पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. त्याच्या समोर तितका चतुरस्र गोलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट असलेला गोलंदाज नितेश पाहायला मिळतोय. सेकंड बॉल या ओव्हर मधला पाहायला मिळेल. विजयासाठी 28 धावांची आवश्यकता असताना स्लोवर वन, गती परिवर्तन, फलंदाजाला चकवा देणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी कल्पकतेने मारा पाहायला मिळतोय. आणि आपण वळतोय टॉस बॉक्स कडे, जिथे आमचे प्रलय पाटील जोडतायत तुमच्याशी. मैदानावरती आपण पाहतो अगदी अफलातून ओव्हर पाहायला मिळते. नितेश हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अगदी अचूक टप्प्यावरती मारा करताना पाहायला मिळतोय. आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी करतोय. कोणत्याही पद्धतीने फलंदाजांना रूम देत नाहीये, संधी देत नाहीये, आणि त्याच वेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी गोलंदाज नितेश देत नाहीये. या दरम्यान मात्र आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन अगदी चांगलं होतं. एकच धाव मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले. तीन धावा आपण धाव फलकावर पाहतोय, जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेची ओव्हर पाहायला मिळते. हितेश पाटील थोडासा सावध पवित्रा घेताना पाहायला मिळतोय. हितेश पाटील ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो ना, ती कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. हा चेंडू अगदी खराब पाहायला मिळाला. पूर्ण स्पर्धेतील खराब चेंडू येथे पाहायला मिळालाय. आणि चेंडूवर मात्र आपण पाहतोय भीमरचा इशारा आलाय. प्लस चौकार, 5 धावांचा बोनस पाहायला मिळतोय. याला असं म्हणावं लागेल की आधीच धावा कमी आहेत. सो दुष्काळामध्ये 13वा महिना ना, जे म्हणतात ना, तसं काहीच चित्र मैदानावर पाहायला मिळते. नो +4, सो 5 धावा या चेंडूवर मिळणार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. हितेश पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक, फ्री हिटचा चेंडू. हितेश मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळलाय, परंतु तेथे एक वेगळा फिल्डर पाहायला मिळतोय. त्याने चेंडू फील्ड केलाय.
अगदी 12वा खेळाडू म्हणता येईल तो. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 9 पर्यंत. लक्ष पाहिलं तर फारसं मोठं नाहीये, फक्त 28 धावा चेस डाऊन करायचे आहेत. हा चेंडू आपण पाहतोय फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. येस इट इज बिग आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. अगदी झोक्यात सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकांमध्ये धावांची सुनामी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये बॅट्समन आपण जर पाहिलं तर मृण्मय आणि हितेशच्या दरम्यान एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा धाव फलकावर आल्यात. धावा अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात आणि आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये विजयासाठी केवळ 13 धावांची आहे आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज नितेश मात्र अगदी महागडा ठरलेला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर सेकंड आणि सेकंड ओव्हर मध्ये पाहूया महेंद्र आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकांमध्ये धावा अगदी वेगाने आल्यात, त्यामुळे आता डीएसपी टायगर संघ बॅकफूट वरती आहे. त्यांना कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजी मध्ये त्यांना कमाल करून दाखवावी लागेल. गोलंदाजी मध्ये एका मिरॅकलची अपेक्षा आहे डीएसपी टायगर संघाला. हितेश पाटील आपण पाहतोय फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक एज लागली होती आणि त्यानंतर देवाकडनं एक सुपर कॅच अँड हितेश जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर ओम स्पोर्ट्स पोनाड. थँक्यू व्हेरी मच डीजे. आज मात्र हितेशने निराशा केले. ज्या खेळाडूवरती खूप मोठी मदार होती ना, तो हितेश धोनी ही मॅच मध्ये अगदी स्वस्तात बाद झालेला आहे. हितेश आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळाली नाहीये आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. आता विजयासाठी केवळ 13 धावांची आवश्यकता आहे, पण त्याच वेळी हितेश सारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. त्यामुळे हा ओम स्पोर्ट्स पुण्याला लागलेला एक मोठा ब्रेक थ्रू आपण म्हणू शकतो. आणि हितेश बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज एक सर्वांग सुंदर बॅटिंग करण्यामध्ये माहीर असलेला आणि नेहमीच आपल्या तंत्रशुद्ध बॅटिंगने ज्याने अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत असा समीर पाटील पाहायला मिळतोय. 15 ऑन दी बोर्ड. मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर अगदी ओम स्पोर्ट्स पोनाड संघ पूर्णतः फ्रंटफूट वरती होता जरूर, पण त्याच वेळी हितेश पाटीलचं बाद होणं त्यांच्यासाठी नक्कीच एक धोक्याची घंटा होऊ शकते. आणि अशा वेळी आपण पाहतोय वन डाऊनला गेलेला फलंदाज समीर पाटील पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पण ज्या महेंद्राने पहिल्या मॅच मध्ये भेदकता दाखवली ना, तोच महेंद्र दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तितकीच टिचून आणि भन्नाट मारा करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी वेगात टाकलेला पाहायला मिळतोय. फलंदाजाने स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली, एक स्वतःभोवती राऊंड मारला आणि चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगला आलेला आहे. या षटकात धावा येताना पाहायला मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये महेंद्र करतोय ना, दाद द्यावी लागेल. निश्चितपणे 2 चेंडू झालेत आणि एकही धाव आली नाहीये. 28 धावांचं लक्ष्य आहे, परंतु जर अशा पद्धतीने गोलंदाजी झाली तर नो डाऊट डीएसपी टायगर संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. महेंद्रची ओव्हर आपण पाहतोय डावखोरा गोलंदाज आहे आणि क्रिकेटमध्ये डावखोरे गोलंदाज हे नेहमीच अफलातून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. एक नॅचरल अँगल त्यांना मिळत असतो, परंतु यावेळी एक मोठा स्ट्रोक आणि चेंडू वरती मिळतात तब्बल 6 धावा. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरोधात खेळलेला हा फटका
त्या साईडला षटकार लगावणं कठीण आहे. खूप रेअरली षटकार तिथे पाहायला मिळतोय, परंतु मृण्मयने खेळलेला हा मोठा फटका आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 21च्या घरात. थँक्यू व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक फटका फसलाय. गोलंदाजाने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल सुद्धा सोडलाय. आता मात्र मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स होता ना पहिल्या षटकामध्ये, तो कुठेतरी गमावलेला पाहायला मिळते. कारण धावा ज्या आहेत ना त्या 22 धाव फलकावर लागल्यात. कुठेतरी धावा कमी आहेत आणि त्यावेळी जर अशा पद्धतीने तुम्ही कॅच ड्रॉप केलेत ना, निश्चितपणे हा प्रकार तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखा म्हणावा लागेल. 22 ऑन दी बूट. नेक्स्ट बॉल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. समीर पाटील या खास अंदाजामध्ये हा फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल करतो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा करतोय. 2 धावेनिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या 2 ने उंचावते. 24 धावा धाव फलकावर लागतात आणि विजयासाठी आता केवळ 4 धावांची आवश्यकता. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि जवळपास 13 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे ओम स्पोर्ट्स पवनार संघ, परेश दादा चवरकर यांचा संघ या मॅच मध्ये अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय, मजबूत अवस्थेमध्ये पाहायला मिळते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय लीडिंग एज लागले. नो मॅन्स लँड एरियात पडलेला हा चेंडू. एक धाव तर घेतले. सेकंडचा प्रयत्न आणि सेकंड सुद्धा कंप्लीट केले. अशा पद्धतीने मॅच जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. उर्वरित 2 षटकांमध्ये केवळ 2 धावा करायच्या आहेत. लक्ष समीकरण इक्वेशन पूर्णतः आता सोपं झालेलं आहे ते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. बॅटिंग करणाऱ्या संघाने पहिल्या 2ही षटकांमध्ये अगदी अफलातून बॅटिंग केले आणि त्यामुळे आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती ते येऊन ठेपलेत. आता मात्र 2 षटकांमध्ये केवळ 2 धावांची आहे आवश्यकता आणि त्याच वेळी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय गोलंदाज नईम. पाहूया नईम हा बॉलर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. मृण्मय आणि समीर या दोन्ही खेळाडूंदरम्यान अगदी चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. धावा वेगाने येत आहेत. धावसंख्येचा फ्लो सुद्धा अफलातून पाहायला मिळत आहेत. सकारात्मकतेने बॅटिंग पाहायला मिळते आणि धावसंख्येचा पाठलाग अगदी सफाईदारपणे करताना पाहायला मिळत आहेत ते दोन्ही फलंदाज. 26 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. या दरम्यान मात्र पूल केलाय आणि हा पूल आहे पॉवरफुल आणि या पूलने मॅच जिंकून दिलेले आहे ते ओम स्पोर्ट्स पवनार संघाला आणि एक चांगला विजय पाहायला मिळाला ओम स्पोर्ट्स पवनार संघाकडून आणि ओम स्पोर्ट्स पवनार संघ दाखल झालाय पुढल्या मॅच साठी.